प्रतिभा पवळावटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर येथे हार्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढलेले आहे आणि हा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना औषधी, गोळ्या किंवा इन्सुलिन दिले जाते। आणि पहिला प्रश्न असतो की या औषधांमुळे मला काही दुष्परिणाम होतील का? आणि सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे रक्तातली साखर कमी होणे, लो शुगर किंवा हायपोग्लायसेमिया। जर याचे वेळीच निदान नाही केले आणि त्वरित ट्रीटमेंट नाही केली तर जीवाचा धोका देखील होतो। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायपोग्लायसेमिया, रक्तातली साखर होणे म्हणजे काय, ते मला कसे ओळखता येईल आणि घरच्या घरी मला त्याची ट्रीटमेंट करता येईल का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तातली साखर कमी होणे, म्हणजे रक्तातली साखर 70 पेक्षा कमी झाली त्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो। आणि यावेळी आपण जर त्याचे निदान नाही केलं तर ती रक्तातली साखर कमी होऊन अगदी 40-50 पर्यंत येते। आणि जर रक्तातली साखर 50 पेक्षा कमी झाली तर मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि बेशुद्ध होण्याची शक्यता असते। मग हा धोका कोणाला आहे? ज्याही व्यक्तींना मधुमेहाची औषधे चालू आहे, ज्याला म्हणतो सल्फोनियुरिया, ग्लिमिपिराइड, ग्लिक्लाझाइड किंवा ग्लिपिझाइड आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलिन ज्यांना चालू असतात, या औषधांमुळे रक्तातली साखर कमी होते। मग आता रक्तातली साखर कमी झाली हे मला कसं समजणार, त्याची लक्षणं काय आहेत? तर जेव्हा सुरुवातीला रक्तातील साखर कमी होते, 70 पेक्षा कमी जाते, त्यावेळेला चिडचिड होते किंवा घाम येतो, हृदयाचे ठोके वाढतात, धडधड झाल्यासारखी होते किंवा चक्कर आल्यासारखी होते, हातपाय थरथर कापतात किंवा कधीतरी असं वाटतं की माझ्या जेवणाला उशीर झाला की माझी खूप चिडचिड होते, म्हणजे कधी एकदा जेवण जेवेल असं होतं। किंवा काही व्यक्तींना रात्री झोपेत अचानक भूक लागते आणि भूक लागून झोपेतून जाग येते, मला पहाटे 4 वाजता भूक लागली, उठून मी जेवलो, याचा अर्थ त्यावेळी माझी रक्तातली साखर कमी झाली होती आणि म्हणून मला भूक लागलेली आहे। किंवा काही व्यक्तींना एक हात माझा कामच करत नाही, त्याला आपण म्हणतो TIA, ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक, एक पॅरालिसिसचा प्रकार, हा देखील रक्तातली साखर कमी झाल्यामुळे होतो। तर ग्लुकोमीटर ह्या पद्धतीचं मशीन आहे ज्यामुळे घरच्या घरी आपल्याला साखर तपासता येते। तर ग्लुकोमीटरच्या सहाय्याने आपण साखर तपासली पाहिजे आणि ती 70 पेक्षा कमी असेल तर त्याचा त्वरित इलाज केला पाहिजे। आणि जर याकडे दुर्लक्ष केले तर रक्तातली साखर अजूनच कमी होते आणि मग व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो किंवा त्यांना फिट्स येतात किंवा कोमामध्ये देखील जाऊ शकतो। जर साखर 70 पेक्षा कमी असेल तर काय केले पाहिजे उपाययोजना? त्यावेळी आपण 15चा नियम फॉलो करा असं म्हणतो। 15चा नियम म्हणजे काय? 15 ग्राम साखर घेणे, याला म्हणतो आपण ग्लुकॉन डी किंवा ग्लुकॉन सी पावडर। ही पावडर म्हणजे ग्लुकोज पावडर असते आणि 15 ग्राम म्हणजे घरच्या चमच्याप्रमाणे 3 चमचे पावडर। त्यामुळे जेव्हाही माझ्या रक्तातली साखर कमी होईल, ग्लुकॉन डी पावडर 3 चमचे ताबडतोब घेतली पाहिजे। तुम्ही डायरेक्ट साखर घेऊ शकता किंवा ही ग्लुकॉन डी साखर आपण पाण्यामध्ये विरघळून देखील घेऊ शकते। ही ग्लुकॉन डी पावडर फास्ट काम करते, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमची लक्षणे निघून जातात। पण मग प्रवासामध्ये ही साखर कशी घेऊन जायची? त्याला पर्याय आहे ग्लुकोजच्या टॅबलेट, ग्लुकोविटा, हायपोटॅक, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ह्या ग्लुकोजच्या टॅबलेट अवेलेबल आहेत। ह्या पिठी साखरेच्याच गोळ्या आहेत। हे तुमच्यासोबत नेहमी असलं पाहिजे, प्रवासामध्ये देखील। त्यावेळी जेव्हाही मला लक्षणे दिसतील तर ह्या 3 गोळ्या ॲट ए टाइम घेतल्या पाहिजेत। एक गोळी 5 ग्रामची आहे, म्हणजे 15 ग्राम ग्लुकोजच्या गोळ्या। असं घेतलं तर हायपोग्लायसेमियाची लक्षणे दूर होतात। आणि तिसरा पर्याय म्हणजे माझ्याकडे हे दोन्ही नसेल तर कुठलाही ज्यूस तुम्ही घेऊ शकता। एक साधारणतः 50 ते 100 मिली हा ज्यूस घेतला तर रक्तातली साखर नियंत्रणात येते आणि जी काही हायपोग्लायसेमियाची लक्षणे आहेत ती निघून जातात। पण बऱ्याचशा व्यक्ती रक्तातली साखर कमी झाले तर या व्यतिरिक्त बाकीचे पर्याय निवडतात, जसे की मला त्रास झाला की मी चहा करून घेतला, पण चहा बनवायला वेळ लागतो आणि घ्यायला देखील वेळ लागतो, तेवढ्या वेळेत व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो। त्यामुळे चहा घेणं हे चूक आहे। किंवा काही जण चॉकलेट किंवा बिस्किट घेतात, चॉकलेट किंवा बिस्किटांमध्ये स्निग्ध पदार्थ असतात, त्यामुळे ह्या वस्तूंनी साखर वाढण्याला उशीर लागतो। त्यामुळे रक्तातली साखर कमी झाल्यावर चॉकलेट घेणं किंवा बिस्किट घेणं चुकीचं आहे। किंवा काही व्यक्ती म्हणतात साखर कमी झाल्यामुळे मी खडी साखर घेतली, त्याने देखील साखर वाढायला उशीर होतो। त्यामुळे हे सगळे पदार्थ घेणं टाळलं पाहिजे। जेव्हाही रक्तातील साखर कमी होईल तेव्हा तुम्ही ग्लुकॉन डी पावडर हे सगळ्यात उत्तम उपाय किंवा ग्लुकोजच्या गोळ्या घेणं किंवा फळांचा ज्यूस घेणं हे योग्य आहे।
रक्तातील साखर कमी झाल्याची लक्षणे दिसल्यानंतर आपण यापैकी कुठलीही एक वस्तू घेतो, ग्लुकॉन-डी पावडर किंवा गोळ्या किंवा ज्यूस। हे घेतल्यानंतर माझ्या रक्तातील साखर बरोबर झाली आहे की नाही त्यासाठी पुन्हा एकदा ग्लुकोमीटरवर साखर तपासणे आवश्यक आहे आणि जर ती अजूनही 70 पेक्षा कमी असेल तर हाच डोस पुन्हा एकदा रिपीट घ्यायचा आहे। म्हणजे सुरुवातीला माझी साखर 32 होती, त्यावेळी मी 3 ग्लुकोजच्या गोळ्या घेतल्या किंवा 4 चमचे ग्लुकॉन-डी पावडर घेतली। ती घेतल्यानंतर 15 मिनिटांनंतर मी साखर चेक केली, ती आधी 32 होती आणि आता ती 54 आहे, म्हणजे अजूनही ती 70 पेक्षा जास्त नाही। असं असेल तर मी पुन्हा एकदा ग्लुकॉन-डीची पावडर 3 ते 4 चमचे घेणार आणि दर 15 मिनिटांनी ही रक्तातली साखर मोजणं चालूच ठेवायचं जोपर्यंत ती 70च्या पुढे येत नाही। आणि जेव्हा मला असं समजेल की माझी साखर 70 पेक्षा जास्त आहे, त्यानंतर जर मी काही खाल्लं नाही तर पुन्हा 1 ते 2 तासांनी ती साखर लो होते। त्यामुळे ही ट्रीटमेंट इथे संपली नाही। रक्तातली साखर 70 पेक्षा जास्त येईल तेव्हा माझं पुढचं जेवण जर 1 तासाच्या आत असेल तर मी ताबडतोब जेवून घेणार। पण माझी ही साखर जर रात्रीच्या 2 वाजता कमी झाली त्यावेळी तर आपण काही जेवणार नाही। त्यामुळे रक्तातली साखर नॉर्मल होईल, त्यानंतर काहीतरी कार्बोहायड्रेट कर्बोदके खाऊन मगच झोपायचं आहे। मग तुम्ही 1 ग्लास दूध घेऊ शकता, 1 फळ खाऊ शकता किंवा पोळी भाजी घेऊ शकता, म्हणजे रात्रीतून पुन्हा एकदा साखर तुमची लो होणार नाही। पण जर आपण ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर रक्तातली साखर अजूनच कमी होतो आणि व्यक्ती बेशुद्ध होतो किंवा त्यांना फिट्स येतात आणि अशा वेळी घरातले व्यक्ती घाबरतात, पटकन त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात। ते तर करायलाच पाहिजे। व्यक्ती बेशुद्ध असेल तर हॉस्पिटलमध्ये त्वरित घेऊन जायला पाहिजे, त्यावेळेला सलाईनमध्ये साखर देऊन त्यांना शुद्धीवर आणता येते। पण काही वेळेला हॉस्पिटलची सुविधा पेरिफेरीला योग्य वेळी मिळत नाही, अशा वेळी काय करायला पाहिजे किंवा घरापासून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत काय काळजी घेतली पाहिजे? तर पहिलं म्हणजे बेशुद्ध असलेले व्यक्ती पडणार नाही यासाठी त्यांना जमिनीवर झोपवा, त्यांचा चेहरा एका बाजूला घ्या म्हणजे त्यांच्या तोंडातली लाळ फुफ्फुसामध्ये जाणार नाही आणि हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तुम्ही इमर्जन्सी उपाययोजना करू शकता। त्यावेळी ही ग्लुकॉन-डीची पावडर आहे, त्याचं पाणी तोंडात टाकायचा प्रयत्न करायचा नाही। ही ग्लुकॉन-डीची पावडर 2 ते 3 चमचे हातावर घ्या, पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट गालाच्या आतल्या बाजूला चोळा। तोंडामध्ये हात टाकण्याचा प्रयत्न करू नका, कधीतरी दातखिळी बसलेली असते, बोटाला इजा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हळुवारपणे ती ग्लुकोजची पेस्ट गालाच्या आतल्या बाजूला दोन्ही बाजूला चोळत राहा। लाळेमध्ये ही ग्लुकॉन-डीची पावडर मिक्स झाली की ती रक्तामध्ये पोहोचते आणि व्यक्ती लवकर शुद्धीवर येण्यामध्ये मदत होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मधुमेह व्यक्तींमध्ये जे गोळ्या आणि इन्सुलिनमुळे रक्तातील साखर कमी होते आणि त्यामुळे जीवाला धोका होतो हे आपल्याला लवकर कसे ओळखता येईल आणि इमर्जन्सीमध्ये आपण त्याची ट्रीटमेंट कशी केली पाहिजे याबद्दल समजून घेतले आहे। याविषयीच्या तुमच्या अजून काही शंका असतील तर नक्कीच विचारा। हायपोग्लायसेमिया किंवा रक्तातली साखर लो होणे याच्या पुढील भागामध्ये आपण हायपोग्लायसेमिया का होतो आणि त्याला टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे